यानंतरची बातमी अहमदनगरमधली। येणारी विधानसभा निवडणूक ही राहुरी विधानसभा मतदारसंघातूनच लढवणार असल्याचं भाजपचे नेते आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी स्पष्ट केलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून शिवाजीराव कर्डिले हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झालेली होती। यातच भाजपचे माजी खासदार सुजय विखेंनी राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेतही दिलेले होते। त्यामुळे शिवाजी कर्डिले हे राहुरीऐवजी श्रीगोंद्यातून निवडणूक लढवतील असं वाटत असताना आता कर्डिले यांनी आपण राहुरीतूनच निवडणूक लढवणार हे स्पष्ट केलेलं आहे। श्रीगोंदा तालुक्यामध्ये जवळजवळ नगर तालुक्याच्या 80,000 मतांची संख्या आहे। आमची अपेक्षा अशी की आपला 80,000 मतं असताना सुद्धा आमच्या इकडूनच तुमच्या श्रीगोंद्याच्या मतदारसंघातून उभा राहावा असा सगळ्यांचा एक आग्रह होता, सगळ्यांची इच्छा होती। परंतु राहुरी तालुक्याचा आणि पाथर्डी तालुक्या नगर राहुरी पाथर्डी तालुक्याच्या जनतेची सुद्धा एक अपेक्षा होती। कर्डिले साहेब मागच्या वेळेला जी काय मी आता 19ला चूक केली त्याचा पश्चाताप खरं वास्तविक पाहता आज आम्हाला येतो। म्हणून मला ती गोष्ट काही टाळू शकलो नाही, टाळता आला नाही, कारण 10 वर्ष त्या लोकांनी सुद्धा माझ्यावर प्रेम केलं। या वेळेला काही जरी झालं तर आम्ही तुम्हाला सहकार्य करू, मदत करू आणि तुम्हाला एकदा निवडणूक त्या ठिकाणी परत आमदार करू असा सगळ्यांचा आग्रह असल्यामुळे मी परत राहुरीचाच आता मतदारसंघामधून निवडणूक लढवायचा निर्णय फायनल केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।